आलिशान गाडीतून फिरत होते 4 साधू. मुंबईत त्या लोकांना आला संशय. चौकशी करताच नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली. घटना मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व भागातील दुर्गानगर परिसराची आहे. या परिसरात एक बोलेरो SUV गाडी आली. गाडी मध्य प्रदेश क्रमांकाची असल्याचं समोर आलं. गाडीतून 4 व्यक्ती खाली उतरल्या. त्यांच्या अंगावर भगवी वस्त्र होती. साधूंच्या वेशात असलेल्या या चौघांनी परिसरात फिरण्यास सुरुवात केली. एखाद्या धार्मिक व्यक्तीप्रमाणे ते दिसत असल्यामुळे सुरुवातीला कदाचित कुणालाही फारसं काही वेगळं वाटलं नसेल, पण परिसरात त्यांच्या हालचालींकडे काही नागरिकांचं लक्ष गेलं. एकदा नाही तर मागील काही दिवसांपासून अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात अशाच प्रकारची त्यांची वर्दळ काही स्थानिकांनी पाहिल्याचं सांगितलं. त्यामुळे एका व्यक्तीच्या मनात निर्माण झालेला संशय हळूहळू इतरांपर्यंत पोहोचला आणि मग या चौघांभोवती लोकांची नजर अधिकच खिळली. प्रश्न असा होता की हे चौघे मुंबईत आले तरी कशासाठी? ते एखाद्या धार्मिक कामासाठी आले होते का? कुणाला भेटण्यासाठी आले होते का, की फक्त प्रवास करत होते? या प्रश्नांची त्या क्षणी स्पष्ट उत्तरं कोणाकडेच नव्हती. मात्र स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या हालचालींबद्दल चर्चा सुरू झाली. परिसरातील काही लोकांनी या चौघांना पुन्हा पाहिला आणि संशय आणखी वाढला. गाडी परराज्यातील असल्यामुळेही काहींच्या मनात प्रश्न निर्माण झाले. 4 चाकी, भगवी वस्त्र आणि अनोळखी गाडी या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे काही नागरिकांनी त्यांच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. त्यांना अडवून शांतपणे विचारपूस करायला सुरुवात केली. पण त्यानंतर परिस्थिती ज्या पद्धतीने बदलली त्यामुळे काही वेळात परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. स्थानिक नागरिकांकडून या चौघांना अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. तुम्ही कुठून आलात? मुंबई कुठे जाणार आहात? इथे कशासाठी फिरत आहात? तुमची ओळख काय आहे? असे प्रश्न विचारले जात होते. सुरुवातीची विचारपूस पुढे तणावपूर्ण झाली. काही नागरिकांनी त्यांच्यावर गंभीर संशय व्यक्त केला. या चौघांचा लहान मुलांच्या अपहरणाशी काही संबंध आहे का, असाही आरोप करण्यात आला. स्थानिकांकडून हा आरोप करण्यात आला. मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. हा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला होता. त्याला सत्य ठरवणारा निष्कर्ष पोलीस तपासातून समोर आलेला नाही. तरी त्या क्षणी अफवा आणि संशयामुळे वातावरण तापलं आणि काही तरुणांनी संतापाच्या भरात त्या चौघांना मारहाण केल्याची माहिती समोर आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. MIDC पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्यानंतर परिसरातील गर्दी बाजूला करण्यात आली. या 4ही व्यक्तींना नागरिकांच्या तावडीतून बाहेर काढण्यात आलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात दिला. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होता, कारण आतापर्यंत जे काही होते ते नागरिकांच्या नजरेतून दिसत होतं. पण पोलिसांना आता या चौघांची खरी ओळख तपासायची होती. त्यांच्याकडे कोणती कागदपत्रं आहेत? ते नेमके कुठले रहिवासी आहेत? ते मुंबईत कधी आले? कुठे थांबले होते? ज्या कारणासाठी नागरिकांना संशय आला होता त्या कारणामागे प्रत्यक्षात काही तथ्य आहे का? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम पोलिसांसमोर होतं. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही अशा घटनांबाबत अनेक प्रकारच्या अफवा पसरतात. एखाद्या व्यक्तीचा वेश, गाडी किंवा परिसरात फिरणं एवढ्यावरून त्याच्यावर गंभीर आरोप करणं योग्य आहे का, हा प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित झाला. कारण संशय येणं वेगळं आणि आरोप सिद्ध होणं वेगळं. पोलिसांकडे माहिती देणं, संशयास्पद हालचालीची खबर देणं हे नागरिकांचं कर्तव्य असू शकतं, पण स्वतःहून कायदा हातात घेणं आणि मारहाण करणं हा त्यावरचा योग्य मार्ग नाही. या घटनेतही नागरिकांनी चौघांना पकडल्यानंतर परिस्थिती बिघडली आणि मारहाणीची घटना घडली. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की या चौघांमध्ये नेमकं संशयास्पद काय होतं? ते खरंच काही चुकीच्या उद्देशाने मुंबईत फिरत होते का, की त्यांच्या वेशामुळे आणि अनोळखी गाडीमुळे संशय निर्माण झाला? या प्रश्नाचं उत्तर घाईघाईने देणं योग्य ठरणार नाही, कारण सध्या या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांची पडताळणी. पोलीस चौघांची ओळख, त्यांचा प्रवास आणि मुंबईत येण्यामागचा उद्देश तपासत होते. त्यामुळे सोशल मीडियावर एखादा दावा पाहून तो खरा मानण्यापेक्षा अधिकृत तपासातून काय समोर येतं याची वाट पाहणं आवश्यक आहे. या घटनेतून एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली. परिसरातील नागरिक सतर्क होते आणि त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं होतं. म्हणून त्यांनी पोलिसांना माहिती देण्याऐवजी आधी स्वतः चौकशी सुरू केली. या चौघांची गाडी मध्य प्रदेश नोंदणीची असल्यामुळेही परिसरातील काही लोकांचं लक्ष त्याकडे गेलं. मुंबईसारख्या शहरात रोज वेगवेगळ्या राज्यातून हजारो लोक येतात. त्यामुळे परराज्यातील नंबरची गाडी असणं किंवा भगवी वस्त्र घातलेली व्यक्ती असणं हे स्वतःमध्ये गुन्ह्याचं लक्षण नाही. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हालचालींबद्दल स्थानिकांना सातत्याने संशय वाटतो तेव्हा त्या व्यक्तीची ओळख आणि उद्देश तपासणं महत्त्वाचं ठरतं. याचं कारणामुळे या घटनेत पोलिसांनी हस्तक्षेप करून चौघांना ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशीच्या माध्यमातून सत्य काय आहे हे शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि इथेच या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठं गूढ दडलं होतं. कारण नागरिकांना वाटत होतं एक गोष्ट, पण पोलिसांसमोर तपासायचे होते अनेक प्रश्न. हे चौघे एकमेकांना कसे ओळखतात? ते एकत्र का प्रवास करत होते? मुंबईत त्यांचा मुक्काम कुठे होता? त्यांनी कोणाला भेट दिली होती का? त्यांच्या हालचालीची माहिती कुणाला होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक नागरिकांनी केलेल्या गंभीर आरोपांमध्ये तथ्य आहे का? त्यामुळे या घटनेतही पोलिसांची चौकशी निर्णायक ठरणार होती. दरम्यान या परिसरात काही वेळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं. लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते. चौघांना घेरण्यात आलं होतं आणि परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता होती. अशावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून चौघांनाही ताब्यात घेतलं. व्यक्तीला मारहाण किंवा स्वतः चौकशी करणं यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. एखादी व्यक्ती
निर्दोष असेल तर तिच्यावर झालेली मारहाण ही सुद्धा गंभीर बाब ठरू शकते. त्यामुळे कायदा हातात न घेता पोलिसांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं. आता या सगळ्या घटनेत सर्वात जास्त चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे लहान मुलांच्या अपहरणाचा संशय. स्थानिकांकडून असा आरोप करण्यात आला होता, पण हा आरोप म्हणजे सत्य ठरलेलं प्रकरण नाही. पोलिसांच्या तपासातून त्याची पुष्टी झाल्याची माहिती या उपलब्ध वृत्तात नाही. त्यामुळे तुम्ही हा भाग लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण सोशल मीडियावर एखादी घटना समोर आल्यानंतर काही मिनिटातच त्यात वेगवेगळे दावे जोडले जातात. एखाद्या व्यक्तीला चोर, अपहरणकर्ता किंवा गुन्हेगार ठरवण्याआधी अधिकृत माहिती समोर येणं गरजेचं आहे. या प्रकरणातही पोलिसांकडून चौघांची ओळख आणि त्यांच्या हालचालीची पडताळणी केली जात होती.